श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वर्षभरामध्ये येणाऱ्या पौर्णिमा महत्त्वाच्या असल्या तरी शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच चंद्रदेवतेचीही पूजा केली जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र अन्य दिवसांच्या तुलनेमध्ये अधिक तेजस्वी असतो. तसेच या दिवशी चंद्रांच्या किरणामधून अमृताचा वर्षा होतो अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती अवतरते. जो कोणी या दिवशी धनाच्या देवतेची पूजा करतात, देवी लक्ष्मी त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करते. असे मानले जाते की या दिवशी रात्री जागे राहणे, भजन करणे आणि विधी करणे यामुळे कुटुंबास आशीर्वाद मिळतो, घरामध्ये सुख समृद्धी येते. अनेक लोक आपली घरे रांगोळी काढून सुशोभित करतात, ज्यात अनेकदा लक्ष्मी देवीच्या पावलाचे ठसे दर्शविले जातात आणि तिच्या उपस्थितीचे स्वागत केले जाते. देवीच्या आगमनाचे प्रतीक म्हणून कुटुंबात दिवेही लावले जातात. शिवाय आजच्या दिवशी घरामध्ये आकाश कंदील लावणे देखील खूप शुभ मानले जाते. बघा, याच दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. म्हणून ही तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे. आजच्या दिवशी ती खूप आनंदी असते आणि ती प्रत्येक घरामध्ये जाते. ज्यावेळेस तिला असा आकाशदिवा घरामध्ये लावलेला दिसतो, त्यावेळेस ती प्रसन्न होते, त्या घरामध्ये ती प्रवेश करते. जी लोक या दिवशी जागृत राहतात, भजन, कीर्तन आणि लक्ष्मी स्तोत्रांमध्ये गुंतलेले असतात, असा विश्वास ठेवून की देवी जागृत राहणाऱ्या घरांना भेट देते आणि त्यांना सौभाग्य प्रदान करते. म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. याचाच अर्थ या दिवशी कोण जागरण करते असं देवी लक्ष्मी स्वतःहून बघत असते. बघा, कोजागिरी पौर्णिमेपासून ते दिवाळीच्या अमावस्येपर्यंत देवी लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते. त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण देवी लक्ष्मीची मोठी बहीण जिला अक्काबाई किंवा अलक्ष्मी असंही म्हणतात आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता असते, सतत वादविवाद, भांडण, कलह होतात किंवा अस्वच्छता असते, अशाच घरामध्ये अलक्ष्मी म्हणजेच अक्काबाई निवास करतात. आता ह्यांना आपल्या घराबाहेर काढायचं असेल आणि देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करायचं असेल, तर घराची स्वच्छता करण्यासोबतच घरामध्ये काही विशेष सेवा व उपायही करावेत. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष, तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, घरात असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची, पतीची, मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल. तर संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे, ती जळत असताना कोणत्या अशा मंत्राचं आपल्याला पठण करायचंय, नंतर त्या वस्तूचं काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसं तर दर महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो. पण कोजागिरी पौर्णिमा ही सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. कारण चंद्र 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि चंद्राच्या किरणामधून अमृताचा वर्षाव होत असतो. त्यामुळे या दिवशी बनवलेलं केसरयुक्त दूध जर आपण चंद्रप्रकाशाखाली ठेवलं तर आरोग्यविषयक समस्याही आपल्या दूर होतात आणि हाच नैवेद्य देवी लक्ष्मीलाही अर्पण केला जातो. शिवाय या दिवशी आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काही विशेष उपाय करावेत. बघा, आज 16 ऑक्टोबर रोजी उशिरा रात्री 8:41 कोजागिरी पौर्णिमा सुरू होणार आहे. आणि आपल्याला जी देवी लक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे, जी पूजा करायची आहे, ती रात्री 12 नंतर करायची आहे. 12 ते 12:40 दरम्यान घरामध्ये सेवा कराव्यात. यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल, जसं की तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तुमची प्रगती होत नसेल, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल, मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा इतर खर्च असतील, जे गरजेपोटी तुम्हाला करावेच लागतात आणि मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते. याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी म्हणजेच पैसा हा स्थिर नाही, तो टिकून ठेवायचा असेल तर विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत. याशिवाय नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही. नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असते, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यामध्ये देखील तुम्हाला यश मिळत नाही. व्यवसायामध्ये तुमची भरभराट होत नाही, तिथे देखील तुम्हाला तोटा किंवा नुकसान सहन करावा लागतो.
म्हणूनच आपल्याला या शुभ दिवशी आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून हा उपाय करायचा आहे. घरामध्ये खूप नकारात्मकता असते, वास्तुदोष असतात आणि त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री देवीचं स्वागत करायचं आहे. त्यासाठी उंबरठ्याबाहेर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि जर शक्य असेल तर तुम्ही देवीच्या स्वागतासाठी आज नक्कीच आकाशकंदील लावा. आकाशकंदील ज्या घराच्या बाहेर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लावलेला असतो, त्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर आज आपण बरोबर 12 वाजता देवी लक्ष्मीची पूजा करणार आहोत, ज्यामध्ये इंद्र, चंद्र, कुबेर पूजन असेल किंवा सत्यनारायणाची सेवा असेल, जीही सेवा तुम्ही करणार असाल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार रात्री 12 वाजता उघडं ठेवायचं. मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवणं शक्य नसेल तर सेफ्टी डोअर असेल, तर ते तुम्ही लावून घेऊ शकता. पण मेन डोअर तुम्हाला उघडं ठेवायचं तेही शक्य नसेल तर तुम्ही जे घरातले लाईट आहेत ते सगळे ऑन करून ठेवायचे आहेत आणि खिडक्या मात्र तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील दिवा लावून घ्यायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची. जिथे तुम्ही लक्ष्मीची पूजा करणार आहात तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तुमची सेवा जी आहे ती झाल्यानंतर किंवा तुमची जी सेवा 12 ते 12:40 दरम्यान सुरू असेल, त्या सेवेदरम्यान सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचंय. मातीचं भांडं नसेल तर छोटीशी पंती घ्या किंवा कापूरदानी घेऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुटलेले, फुटलेले नसावे. तर चांगले पाहून तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. ते थोडेसे तांदूळ पसरून आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. तांदूळ घेण्याचं कारण म्हणजे तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि देवी लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत. त्यावरती हळदी-कुंकू वाहून घ्यावं. त्यावरती आपल्याला 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत, पण एक-एक करून आपल्याला त्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. याच्या वासामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. त्यामुळे भीमसेनी कापराच्याच वड्या तुम्हाला या उपायासाठी वापरायच्या. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल, पण साध्या कापरापेक्षा भीमसेनी कापूर हा जास्त प्रभावी असतो. आता या भीमसेनी कापरासोबत ज्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत, त्या म्हणजे 2 फूल असलेल्या लवंगा आणि सोबतच आपल्याला 3 अखंड वेलची घ्यायच्या आहेत. या दोन्हीही वस्तूंच्या वासामुळे देवी लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. म्हणून या 2 वस्तू आपल्याला कापुरासोबत जाळायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र जप देखील करायचा आहे. बघा रात्री 12 नंतर गुरुवारचा दिवस सुरू होणार आहे आणि गुरुवारचा दिवस भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो. त्यामुळे आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप केला तरी देवी लक्ष्मी प्रसन्न होते, कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री हरिविष्णूंची सेवा आहे. त्यामुळे हा मंत्र जप करत तुम्हाला एक-एक भीमसेनी कापराची वडी जाळायची आहे. पहिली कापराची वडी जळत आली की दुसरी भीमसेनी कापराची वडी टाकायची आणि असं करत-करत आपण घेतलेल्या 5ही भीमसेनी कापराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत. शुद्ध गाईच्या तुपाच्या साक्षीने आपण जी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा केलेली आहे, कापुरासोबत देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या काही वस्तू यामध्ये जाळलेल्या आहेत. तर यामध्ये जी रक्षा तयार होईल ती अतिशय प्रभावी असणार आहे. त्यामुळे ती रक्षा तयार झाल्यानंतर तुम्हाला ती रक्षा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी थोडी-थोडी लावायची आहे. उर्वरित रक्षा जी आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळस सोडून झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे. यामुळे एक संरक्षण कवच देखील राहील आणि तुमच्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहील. बघा बरोबर रात्री 12 वाजता देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घराजवळ येते आणि ती त्याच घरामध्ये प्रवेश करते जिथे तिची सेवा, उपासना, मंत्र, स्तोत्र, जागरण करून केली जाते. अशा घरामध्ये ती प्रवेश करते. त्या घरातून ती कधीही जात नाही. आणि सोबतच तिची जी मोठी बहीण घरामध्ये असते, जिचं नाव आहे अलक्ष्मी किंवा अक्काबाई, ती देखील घरातून काढता पाय घेते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणून प्रत्येकाने ज्याही छोट्या-मोठ्या सेवा तुम्ही आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करणार आहात, त्यासोबतच कापुरासोबत देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या वस्तू जाळायला विसरू नका. यामुळे तुमच्या घरातलं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.